आता आपण सुरुवात करत आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट मधल्या क्रिप्टोगॅम मधलं सेकंड वाला सब फायलम. फायलमचं नाव ब्रायोफायटा. व्यवस्थित लक्ष द्या. स्टार्ट करत आहे टॉपिक ब्रायोफायटा. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही अशी सिच्युएशन बरेचदा पाहिली असेल. एखाद्या भिंतीवर हा तुम्हाला हिरवेगार एक लेयर चढलेली दिसते, काही दगडांवर आणि काही ठिकाणी जुन्या भिंतींच्या ब्रिक्सवर. In rainy season, you must have seen a lush green soft carpet-like growth on old walls. जुन्या भिंतींवर दिसते, ब्रिक्स विटांवर दिसते and rocks वर. पाहिलेली आहे सर्वांनी. हाच ग्रुप आहे आपला ब्रायोफायटा. चला आता याला अजून डिटेल मध्ये पाहू. यांना प्लांटचं ॲम्फिबियन म्हटल्या जाते. आता ॲम्फिबियन म्हणजे काय? तर ॲम्फिबियन शब्द हा जनरली प्राण्यांच्या केसमध्ये वापरला जातो. असे प्राणी जे जमिनीवरही राहू शकतात आणि पाण्यातही राहू शकतात, जसं की बेडूक, फ्रॉग, हे क्रोकोडाईल सारखे. यांना आपण एका प्रकारे म्हणू शकतो की ॲम्फिबियन्स आहेत. फ्रॉग तर परफेक्ट ॲम्फिबियनचं एक्झाम्पल बनलं. मग हे जे झाड आहेत, प्लांट आहेत, हे सुद्धा त्या ॲम्फिबियन सारखंच आहेत. ते कसं? पहा, यांना ग्रो करण्यासाठी गरज असते कशाची? बट सर्वाइव्ह ऑन लँड ॲज वेल. हे पाण्यातही आपली वाढ करू शकतात आणि सोबत सोबत जमिनीवरही. यांना स्वतःची ग्रोथ करण्यासाठी पाण्याची गरज असते. पावसाळ्याच्या दिवसातच याची ग्रोथ तुम्हाला रॅपिडली दिसते, कारण त्याला ग्रो करण्यासाठी कशाची गरज आहे? पाण्याची. आणि ते जमिनीवर ग्रो करतात. पाण्याची गरज आहे आणि जमिनीवर ग्रो करतात, म्हणजे पाणी आणि जमीन दोन्ही गोष्टी त्याला लागतात. हेन्स वी कॅन से दॅट हा जो ग्रुप आहे हे सगळे ॲम्फिबियन्स आहेत. जसं प्राणी असतात ना ॲम्फिबियन्स, पाण्यातही आणि जमिनीवरही, तसे प्लांट मधले ॲम्फिबियन्स आहेत. याला आपण एक नावानं ओळखू शकतो. ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट कोणाला म्हणतात? तर ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्लांटला तुम्ही म्हणू शकता काय? ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट. तर आतापर्यंत आपण पाहिले 2 मुद्दे. चला जाऊ पुढे. दे रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन. त्यांना जर त्यांचं रिप्रोडक्शन करायचं असेल, म्हणजे एका प्लांटला त्याच्यासारखे अजून हजारो प्लांट बनवायचे असतील, रिप्रोडक्शन करायचं असेल, तर त्यांना काय पाहिजे? पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याची कमी त्यांना भेट नसते. त्याच्यामुळे रेनी सीझनमध्ये आपल्याला ही कार्पेट सारखी सिच्युएशन तयार झाली दिसते. बिकॉज वॉटर जर असेल तर त्यांचं रिप्रोडक्शन कसं होते? फास्ट. जाऊ आता नेक्स्ट पॉइंट समजण्यासाठी. ब्रायोफायटा मधला महत्वाचा पुढचा मुद्दा. यांची बॉडी थॅलॉइड अतिशय थिन असते. मल्टीसेल्युलर हे असतात आणि ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. याच्यात तुम्ही 3 पॉइंट्स लिहू शकता. नंबर 1, दे आर थॅलॉइड म्हणजे थिन बॉडी आहे. नंबर 2, दे आर मल्टीसेल्युलर. नेक्स्ट, दे आर ऑटोट्रॉपिक कारण त्यांच्यात क्लोरोफिल प्रेझेंट असतो. ते फोटोसिंथेसिस करू शकतात आणि स्वतःची एनर्जी स्वतः बनवू शकतात. समजलं? नक्की काय शिकत आहे आपण? ब्रायोफायटा. ब्रायोफायटा मधला 3 आपण मुद्दे पाहिले. थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. क्लिअर आहे? चला जाऊ पुढे. मल्टीसेल्युलर, थॅलॉइड अँड ऑटोट्रॉपिक कारण क्लोरोफिल प्रेझेंट असतो. रिप्रोडक्शन होते बाय स्पोर्स फॉर्मेशनने. स्पोर फॉर्मेशन म्हणजे काय? तर 10व्या वर्गात ते एकदम डिटेलमध्ये आहे. तर थोडंसं एक क्विकली मी सांगून देतो. पहा, हा जो प्लांटचा पार्ट आहे याला त्याच्यात म्हटल्या जाते हायफा. हा जो आहे याला म्हटल्या जाते बॉल्ब किंवा स्पोरॅन्जियम. याच्या आतमध्ये बारीक बारीक स्पोर्स बनतात. असे त्याच्या आतमध्ये त्यांची वाढ होते. एकदा का स्पोर्स पूर्णपणे डेव्हलप झाल्या की हा जो स्पोरॅन्जियम आहे, हे वरचा हा हिस्सा हा ब्रस्ट होतो, फुटतो आणि आतमधले पोर्स बाहेर फेकल्या जातात. जिथं जिथं ह्या स्पोर्स पडतील तिथं नवीन ग्रो तुम्हाला प्लांट दिसतो. ह्या प्रक्रियेला म्हणतात स्पोर फॉर्मेशन. आणि याच्या आतमध्ये जे बारीक पार्टिकल बनतात, मॉलिक्युल्स, त्यांना म्हटल्या जाते स्पोर्स. वर्ग 10 मध्ये याला मी व्यवस्थित अजून शिकवेल. ठीक आहे? चला, पॉइंट लक्षात आला. यांचं रिप्रोडक्शन कशाच्या मदतीने होते? स्पोर फॉर्मेशन. यांची बॉडी फ्लॅट चपटी असते. रिबिन लाईक स्ट्रक्चर असतो आणि याच्या बॉडीमध्ये सुद्धा तुम्ही डिफरन्शिएट नाही करू शकत काय रूट आहे, कोणता स्टेम आहे, कोणतं त्याचं लीफ आहे. यांची बॉडी सुद्धा नॉन डिफरन्शिएटेड असते, म्हणजे तुम्ही सेपरेट करू शकत नाही. कशा कशामध्ये? रूट, स्टेम अँड लीफ. हा पॉइंट मागच्यातही शिकलो आपण. कोणता होता याच्या आधी जो शिकलो लास्ट? थॅलोफायटा. नेक्स्ट, लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असते. पहा, खरे लीफ तर नाही
पण लीफ सारखं स्ट्रक्चर आपल्याला दिसते. तसंच रूट लाईक स्ट्रक्चर दिसते खाली पहा. पहिले तर हे लीफ लाईक स्ट्रक्चर आणि हे रूट लाईक स्ट्रक्चर, यांनाच म्हटल्या जाते रायझॉइड्स. याला एक नाव पण लिहिता येईल, रायझॉइड्स. ठीक आहे. खरे लीफ नाही आहेत ते, पण लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. खरे रूट्स नाही आहेत, बट दे आर रूट लाईक स्ट्रक्चर. पहिल्या केसमध्ये तर ते सांगणं कठीणच होतं. एक्झाम्पल्स वर जाऊ. कंडक्टिंग टिश्यू इथे ऍबसेंट असतात. हा एक महत्वाचा पॉईंट. कंडक्टिंग टिश्यू पाहिले आपण दोन, एक पाण्याला कंडक्ट करण्यासाठी झायलम आणि फूडला कंडक्ट करण्यासाठी फ्लोएम. त्या याच्यामध्ये ऍबसेंट असतात. कंडक्टिंग टिश्यू इज ऍबसेंट. कंडक्टिंग टिश्यू म्हणजे काय? दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड पाणी आणि फूडला कंडक्ट करणाऱ्या स्पेशल टिश्यूज याच्यामध्ये नसतात. लक्षात राहील. आता येत आहे आपण याच्या एक्झाम्पल्सवर. कोणताही टॉपिक एक्सप्लेन करताना एक्झाम्पल खूप महत्वाचे असतात. नाव लक्षात ठेवा. पहिलं नाव मॉस, फ्युनेरिया. पहिलं नाव एक्झाम्पल मॉस, त्याचं दुसरं नाव फ्युनेरिया. मग नेक्स्ट नाव आहे मार्केन्शिया. ठीक आहे. पुढे जाऊ. थर्ड अँथ्रोसेरॉस. क्लिअर. नेक्स्ट पुढे जाऊ. रिक्सिया. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे पॉइंट समजले. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या थॅलोफायटा सारखे सेपरेट डिफरन्शिएबल पार्ट्स नसतात. बट रूट लाईक स्ट्रक्चर, लीफ लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. ठीक आहे. चला मग आता सुरुवात करू नेक्स्ट फायलमला. फायलमचं नाव टेरिडोफायटा. कोणता फायलम? आपण आतापर्यंत डिस्कस केले दोन, थॅलोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा. आता क्रिप्टोगॅम्स मधला लास्ट आणि आजच्या लेक्चरचा लास्ट टॉपिक आहे टेरिडोफायटा. पी इथं सायलेंट आहे, लक्षात ठेवणं आहे. आता पहा, हा पहिल्या दोघांपेक्षा थोडा वेगळा आहे. लक्ष द्या कसं. याच्यामध्ये वेल डेव्हलप रूट्स दिसतात, स्टेम दिसते आणि लिव्स पण दिसतात. याच्या आधीच्या केसमध्ये वेल डेव्हलप होते का रूट, लीफ, स्टेम? नाही. मग हा सर्वात मोठा डिफरन्स पहिल्या दोघांचा आणि या दोघांचा. रूट्स वेल डेव्हलप, स्टेम तुम्हाला वेल डेव्हलप झालेली दिसते आणि लीव्ह सुद्धा वेल डेव्हलप दिसतात. क्लिअर. पुढे येऊ. हे त्याचे रूट्स, हे स्टेम आणि हे त्याचे लिव्स वेल डेव्हलप आहे. यांच्याकडे कंडक्टिंग टिश्यू असतात, ते झायलम अँड फ्लोएम इथं प्रेझेंट आहेत सगळ्या. वेल डेव्हलप कंडक्टिंग सिस्टीम म्हणजे याच्याकडे सेपरेट टिश्यू आहेत. कशासाठी? फूड आणि वॉटरला कंडक्ट करण्यासाठी. पहिल्या दोघांमध्ये होते का? नाही. क्लिअरली लक्षात ठेवणं आहे. डू नॉट बिअर फ्लावर्स ऑर फ्रुट्स. आता आपण पहा, क्रिप्टो म्हणजे नॉन फ्लावरिंग होतं. नॉन फ्लावरिंग म्हणजे तिघांमध्येही फुलं येणारच नाहीत. तसंच टेरिडोफायटामध्ये फुलं येत नाहीत. फुल नाही आहे तर फुलच पुढे जाऊन फ्रूटमध्ये कन्व्हर्ट होत असते. तर फुलच नाही आहे तर ऑब्व्हियसली पुढे जाऊन फ्रूटही येणारच नाही आहे. सो दीज आर नॉन फ्रूट्स अँड नॉन फ्लावर बिअरिंग प्लांट्स. फुलं येत नाहीत, फळ वगैरे येत नाही. रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. याच्यातही रिप्रोडक्शन कशाच्या मदतीने होते? स्पोर्स. आता थोड्या वेळा पूर्वी शिकवलं काय? स्पोर फॉर्मेशन. स्पोरॅन्जियम डेव्हलप होतो, स्पोर्स बनवतो. मग स्पोरॅन्जियम तो ब्रस्ट होतो आणि स्पोर्स आजूबाजूला पसरतात, ते जर्मिनेट होतात आणि मग हळूहळू नवीन प्लांटमध्ये ग्रो करताना दिसतात. अशा प्रकारची प्रक्रिया होते. डू नॉट बिअर फ्लावर्स अँड फ्रूट. हे रिप्रोडक्शन होते स्पोर्सच्या मदतीनं, स्पोर्स फॉर्मेशनच्या मदतीनं. स्पोर्स हे जे आहेत ना, हे पानाच्या समोरच्या किंवा मागच्या कोणत्याही बाजूला बनू शकतात. फ्रंट साईडलाही बनू शकतात किंवा बॅक साईडलाही बनू शकतात. हे जे स्पोर्स बनतात ना, हे तुम्ही असे प्लांट कधी ना कधी पाहिलेच असतील. जनरली गार्डनमध्ये तुम्ही असे काही प्लांट पाहिले असतील. ह्या ज्या स्पोर्स आहेत त्या बनतात त्या पानाच्या बॅक ऑर पॉस्टेरियर सरफेसवर, म्हणजे मागच्या बाजूला हे बनतात. काही केसेसमध्ये फ्रंट साईडलाही बनतात. पुढे येऊ. असेक्शुअल रिप्रोडक्शन. याचं जे रिप्रोडक्शन आहे ते असेक्शुअल मोडने होते, स्पोर्स फॉर्मेशनने. एक इथं एक खास एक गोष्ट आहे. ह्याच ग्रुपमध्ये एक सेक्शुअल रिप्रोडक्शन पण दिसते, ज्याच्यात बनतो झायगोट. झायगोट बनत असतो दोन गॅमेटने, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. स्पर्म म्हटल्या जातात मेल गॅमेट, एकला मानतो आपण फिमेल गॅमेट. एकाच प्लांटमध्ये हे दोन्ही तुम्हाला सेल दिसत आहेत. हे स्पर्म ह्या एककडे जातात, या दोघांचं फर्टिलायझेशन होते आणि बनतो एक झायगोट म्हणजे नवीन प्लांट. तर ह्या टेरिडोफायटामध्ये काही प्लांट दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन दाखवतात. पहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं
सेक्शुअल रिप्रोडक्शन. कोणता ग्रुप पाहताय आपण? टेरिडोफायटा. 2 प्रकारचं रिप्रोडक्शन याच्यात दिसते. एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं आहे. नेफ्रोलेपिस, त्याचं दुसरं नाव फर्न. मग आहे इक्विसेटम, परत एकदा उच्चार करतो, नेफ्रोलेपिस अँड इक्विसेटम, याला दुसरं नाव आहे फर्न. लक्षात ठेवा. सेलेजिनेला, नेक्स्ट टेरिस. एक्झाम्पल लक्षात ठेव जा. लायकोपोडियम, नवीन एक्झाम्पल लायकोपोडियम अँड मार्सेलिया. हे आहेत एक्झाम्पल कोणाचे? एकदा परत जाऊ. नेफ्रोलेपिस म्हणजे फर्न, इक्विसेटम सेकंड, सेलाजिनेला, टेरिस, लायकोपोडियम अँड मार्सेलिया, आणि लास्ट वाला आहे ॲडिएंटम. लक्षात राहतील. सो दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा. थोडेसे शब्दांचा उच्चार हा डिफिकल्ट वाटतो, पण 1-2 वेळेस जर तुम्ही त्याला प्रोनाऊन्स केलं तर तुम्हाला ते इझी वाटेल. ठीक आहे. टोटल एक्झाम्पल किती पाहिले याच्यात? 6. व्हेरी गुड. पहिलं एक्झाम्पल होतं नेफ्रोलेपिस फर, दुसरं इक्विसेटम, थर्ड सेलाजिनेला, फोर्थ टेरिस, व्हेरी गुड. फिफ्थ लायकोपोडियम, सिक्स्थ ॲडिएंटम आणि एक मार्सेलिया. समजला टॉपिक सर्वांना? चला जाऊ पुढे. एक्झाम्पल्स पाहिले आपण. क्रिप्टोगॅम्स मध्ये लक्ष द्या. आता आपण पाहू व्हॉट इज कॉमन बिटवीन थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. म्हणजे पूर्ण तिन्ही फायलम लक्षात ठेवण्यासाठी तिघांमध्ये कॉमन काय आहे पहा. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन याच्यात नाही आहेत, म्हणजे ते फ्लावरच नसतात, सरळ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नाही आहे. ऑल रिप्रोड्यूस बाय स्पोर्स, काही ऑल रिप्रोड्यूस बाय स्पोर्स, आणि काहींमध्ये तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा दिसते, गॅमेट्स वगैरे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहे कोणता टॉपिक? फॅनेरोगॅम्स. सर्वांना लेक्चर समजलं नक्की?